मित्रांनो, कर्नाटकात एक असा किल्ला आहे जिथे भिंतीमध्ये आजही इतिहास जिवंत आहे आणि प्रत्येक दरवाजा मागे लपलेली आहे एक स्टोरी. मी आज आलोय बिदर किल्ल्यावर. शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सांगणार आहे एक असा फॅक्ट जो तुम्हाला शॉक करेल. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथमेश दीक्षित. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा आहे बिदर किल्ला. 15व्या शतकात बहामनी सुलतानाने बांधलेला. हा कोणता साधा किल्ला नाही, हा आहे पॉवर, प्लॅनिंग आणि प्रोटेक्शनचा मास्टर क्लास. ह्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं एक संग्रहालय. या संग्रहालयामध्ये या किल्ल्याचे काही अवशेष असू, पुन्हा जुन्या काळातल्या कोरलेल्या दगडाच्या मूर्त्या, भरपूर काही या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं. थांबा जरा, हा दगड तुमच्याशी काहीतरी बोलतोय. प्रत्येक कोरीव रेषेत एक कथा दडलेली असते, ती फक्त ऐकण्याची नजर हवी. मित्रांनो, थोडस विचार करा, ज्या काळात साधन नव्हतं त्या काळातील साधना इथे दिसते. हे किती भारी आहे ना मित्रांनो, तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही. ह्या ठिकाणी एवढे भारी अशी कलाकृती दिसायला भेटते आपल्याला. त्यानंतरच या ठिकाणी आपल्याला राजा महाराजाचे जुने तलवारी सुद्धा या ठिकाणी बघायला भेटतात आपल्याला. आणि त्या काळातील बंदूक सुद्धा होते. ही बंदूक तर एक माणूस सुद्धा उचलू शकत नाही. ते पाहून मी किल्ल्याच्या बाहेर आलो, म्हणलं या ठिकाणी पूर्ण किल्ला एक्सप्लोर करावा. ह्या ठिकाणी आपल्याला जुन्या काळात तोफेची गोळी सुद्धा होते. मित्रांनो, हे तोफेचा गोळी नाही, मला तर दोघं तिघं उचला लागत होते. आणि या ठिकाणी सुंदर कलाकृती येते. पाहून मी जरा किल्ल्याकडे गेलो पुढे. मित्रांनो, आज हा किल्ला शांत आहे, पण एका काळी या ठिकाणी तलवारीचा आवाज घुमत होता. मित्रांनो, इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो आजही इथे जिवंत आहे. या व्हिडिओचा पार्ट 1 जेवढा इंटरेस्टिंग होता त्यापेक्षा आधी पार्ट 2 इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी बिदरचा किल्ला पाहिलाय का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कुठला काढू तेही लिहा. धन्यवाद.